सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। बाबा काका यावेळेस काही बी झालं चालतं. पंचायत समितीला आपल्याला भावली उभं करायचं. 1,00,000-2,00,000 लागले तर मी पण देतो. बरं ठीक आहे मग. काय अडचण नाही. यावेळेस पंचायत समिती लढवायचीच आपल्याला. तिकीट घेऊनच टाक. पाणी अरे का भीमा आला का? गेलं का सगळं वावरात चारा पाणी वगैरे? गायला सुद्धा पाणी पाजलं. ते पैसे पाहिजे होते. ठीक आहे मग तू आजची रोजदारी घेऊन जा. साहेब थोडे पैसे जास्त पाहिजे होते. अरे कडा सध्या 2-3 दिवस तर काही पैसे नाही. साहेब दिवाळी आली आता, पोलीस वगैरेसाठी काहीतरी थोडे पैसे शिल्लक पाहिजे होते. ठीक आहे मग तू कामावर येऊन जा. 2-3 दिवसांनी तुला पैसे देऊन टाकेल. नाही साहेब आजच पाहिजे होते पैसे दिवाळीसाठी. हे बघ भीमा, तुला जर रोजचे रोज पैसे लागत असेल ना तर तू दुसरीकडे काम बघू शकतो. साहेब द्यायलाच पाहिजे होते पैसे तुम्ही आज काही बी करू. नाही जमणार. हे काट दुरी टाक. दुरी का? दुरी दुसऱ्यातच. तुला काही टाकणार का भाऊ? आतून बाहेरून टाकणार. 100 लागले त्याचे. तुम्ही टाकाव आतून का बाहेरून? बाहेरून. बाहेरून का? दुरीन दुई दुरी घे. दुरी घे. हे पाय ही पंजी आणि ही दुरी आले दुसऱ्यातच.
हा सांग. पंची टाक. 100ची का? हे अजून 100. 150 200 200 का? तुम्ही हो 50 आतून का बाहेरून? बाहेरून बा ठीक आहे. पंजी गुलाब चौरी 25 निघले रे भाऊ. बेकार काय झाला कडे खिशात घालते डेंजर काय झालं खिशात घालते कट केलं कोणी. बादशाह टाकू. अजून कोणाच काही फक्त टाका पा अजून 100 टाकली तिच्या. अजून 100 बस. बस एवढेच टाकायचे का अजून कोणाला काही टाकू का? एका 500 तुमचं. हा अजून काही कोणाचं? थांब रे थांब. काय झालं? बाई अरे कुठं काय आहे? अरे ऐक ना. अरे काही नाही त्यात काही विषय नाही तो. बाई का आमच्या का फुकाचे पैसे लागले. घराने ना गावाला कुठे राहू तू रे? मग तू अरे बरं झालं रे बाबा तू भेटला. काय झालं? अरे पोरं बिना कारण भांडण करू या मायशी ते काय तर मित्राला समजून सांग त्यानं आमच्यासोबत चिटिंग केली. काय केलं त्यानं असं? आमचे पैसे लुबाडून आणले ना पत्ते. अरे तू किती वेळा सांगता पत्ता कळू नको म्हणून. जाऊ दे आता याच्या बात करणार नाही आता बस. पैसे देऊन टाक आमच्या अरे आता याच्या बात करणार नाही तो असं करणार नाही तो बस. पैसे द्या रे भाऊ, पैसे द्या. मित्राला बी धरून आहे. कोण जाणार नाही भाई ना. हे ना जरा सोडा रे. तुमचे पैसे भरून पैसे देऊन टाका. तुला माझाच होता हा आणि इकडे ते पैसे. अरे पैसे राहू दे ना. काय रे पैसे राहू दे. जाऊ दे आता एवढं मात्र जाऊ दे. असं करणार नाही. ते समजून सांगा आता. समजून पाहिजे असं करणार नाही. अरे तुला काय लावून मला तिने पैसे काय मेहनत येणार आहे? सांगितलं पत्ता घेणं पुन्हा म्हणून याच्याबद्दल तू 25 दिसला ना तू विचार करतो चल. कशाला तरी का मग मुकट पोराची नांदी लागतो रे घेणं ना देण्याचं. आता म्हणलं काही काम नाही कसं ना बस मला तुला तर माहिती आपलं स्किल कसं आहे. अरे बाबा स्किलचं नातं ते कंदीची मार घ्यायची. बरं झालं मी आज आलो विनाकारण. आता मला याच्या पुढे असं पत्ता नको खेळा तू. तुला किती सांगितलं काय होतं काय चालतं चालतं जे? एवढं बरं झालं ते पकडलो मी नाटक असं तर अरे बावडा आहे त्याला पकडा चिटिंग नको करा तू. याच्या पुढे असं दिसलं पाहिजे मला. अरे बाबा अरे वा 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 घे पेढा घे. अरे वा वा लॉटरी लागली लॉटरी. घ्या खा 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 बेडे. पेढा घ्या पेढा पेढा. काय आता पेढा रे बाबा. अहो बाबा मला लॉटरी लागली. हो आता मंदिरावर महादेवाच्या महाराज आले जो शिबवा त्यानं मला आकडा दिला. 1 लाखाची लॉटरी लागली. तू खोटं बोलवला. अहो जाऊन पहा दादा जाऊन पहा खरी गोष्ट आहे. जो शिबवा येईल का हो? हे काय आणलं? हा अहो मेथीची भाजी आहे ना ती. अशी भाजी आणत असते का? यात तर सगळं दूर वाचचे. अगं बाई चतुर्थीची मेथी असेल ती जरा चांगली पाहिजे. असं मला नाही करायची भाजी तुम्हीच करा. का वहिनी काय चालू आहे अगं तुला भाजी खायला दिली. येणाशी मग बनवून द्या शब्द खाऊ बा. हे काय फेकजोक चालली आहे माझ्या भावाला का मारतात काय?
मग बाकी काय म्हणतो? काय नाही बाबा, बस चला म्हणलं येऊ मित्राकडून. खरे काल तू त्या शावकराच्या पोरी बरोबर होता, नेहा बरोबर, मग दिसला होता. हा आता तुला दिसून नसतं आता तुझ्यापासून काय लपवायचं. पण खरं सांगू का, आमच्या दोघांचं लय एकमेकावर प्रेम आहे यार. आकाश, एक गोष्ट सांगू का तुले, आपण कोणावर प्रेम करतो हे महत्वाचं नसतं, आपल्यावर कोण प्रेम करतं हे महत्वाचं असतं. अरे यार ती माझ्यासाठी जीव द्यायला तयार आहे. पण बाबा काय ना की आपले जवळचे लोकच आपल्याला धोका देते, हे लक्षात ठेव. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू तिला चेक कर की खरोखर ती तुझ्यासाठी मरती का नुसतंच टाइमपास करते. तुला एक गोष्ट सांगा मी, ती मला आहे ना धोका देऊच शकत नाही, कारण तिच्यावर आहे ना माझा स्वतःपेक्षा बी जास्त विश्वास आहे. बरं बाबा, गोष्ट खरी आहे, पण मग एक गोष्ट लक्षात ठेव, तू गरीब आहे, तिचे वडील श्रीमंत आहे, तुझं तिचं कसं जमू शकतं रे? असं होऊच शकत नाही. हा यार ते पण आहे. मग त्यासाठी तुला पैसे कमवणं पडन, तुला मोठं माणूस होणं पडन, तेव्हा काहीतरी आपण करू शकतो. तिचा बाप एवढा श्रीमंत आहे, तू गरीब आहे, असं नाही चालणार नाही आयडिया. पण ती तर बोलते की आपण पळून जाऊ. पळून जाणं हा फक्त एक प्रारब्धाचा भाग आहे, इतकं सोपं नसतं पळून जाणं. कारण जग आहे ना हे एक खतरनाक चक्रव्यूह आहे, त्याच्यामध्ये जर तू फसशील ना येड्या तर जीव गमवशील. त्यासाठी तुला स्वतःचा फक्त पैसा आणि त्या पैशाच्या भरोश्यावर तू काहीही करू शकतो. आज तुझ्या पैसे काही नाहीये, त्याच्यामुळे मी काय म्हणतो, तू पैसे कमव, मोठा माणूस आहे आणि मगच त्या मुलीबरोबर लग्न कर. अरे यार मी तिच्यावर एवढं प्रेम करतो ना की तिच्यासाठी मी काही बी करू शकतो. ठीक आहे बाबा, तू नाही ऐकत आहे, काही हरकत नाही. ठीक आहे जाऊ. ठीक आहे, चाल. तू कामावर जाणार होतं, गेला नाही आज? नाही आज थोडं बाहेर गावी जायचंय, त्यामुळं काही गेलो नाही आज. ठीक असं आहे आहे. चालेल का मग? हो, लक्ष, काळजी घ्या. काय हरकत नाही. चला. का हो एक विचारू तुम्हाला, विचार ना. तुम्ही मला कुठं घेऊन जात नाही, कुठं देवाच्या दर्शनात जात नाही, पुन्हा इकडं मैत्रीण म्हणते देवाच्या दर्शनात तुम्ही नाही म्हणता. अगं बाई, तुला सांग का, तुझं मन साफ आहे ना तर चौकडं देव आहे, असं नसतं पुढे देवाजवळ गेलो म्हणून. कोणी तर म्हणे गावात महाराज आलेला आहे चमत्कार. चमत्कारी बाबा? तुला कोण सांगितलं? मैत्रिणीनं सांगितलं होतं शेजारच्या. आणि अरे चमत्कारी बाबांना तुला तंग केलं, आता त्याच्या बी दर्शनाला जायचं आहे का तुला? मग तुम्ही मला कुठेच घेऊन जाऊ शकत नाही ना. ठीक आहे बाबा, सकाळी मी जातो, ते बाबा दर्शन घेऊन होतो, नंतर तुला घेऊन जाईल, चालेल? ठीक आहे. आता रागवू नको, दही करू नको, जेवण करू दे, बरं करा. थोडं पाणी घे. बरं ठीक आहे. आणू का तिथे? नको नाही नाही आणू होते ना. नको ग बाई, जेवण. नाही आणते थोडस. आता नको ना, बस ना, निघून जातो ना, तुझे डोळे बघून मला घायबाला सुट्टी सांगतात तर उद्या तुला घेऊन जातो, बस. ठीक आहे? बरं आणि नाही घेऊन गेले तर? नाही गेलं तर मला जेवण नको, दुपारीच बोललो ना, बस. बरं ठीक आहे. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव स्वयंभू सूर्यमुखी महादेव राजा की जय. ओम मचिंद्रनाथाय नमः. ओम गोरक्षनाथाय नमः. ओम नवनाथाय नमः. ओम कालिकनाथाय नमः. ओम भैरवनाथाय नमः. ओम चरपटीनाथाय नमः. ओम नवनाथाय नमः. ओम जयंतनाथाय नमः. ओम कालिकनाथाय नमः. ओम भैरवनाथाय नमः. महादेव स्वयंभू सूर्यमुखी महादेव राजा की जय. ओम जगन्नाथाय नमः. ओम कालिकनाथाय नमः. भैरवनाथाय नमः. ओम जगन्नाथाय नमः. ओम बन्नीबागे बुगे. ओम बादशाह जिम्मी जिम्मी चो देवदत्त दत्त दत्त. आलास तू? मी किती दिवसापूर्वी बोलवलं होतं तुला आणि तू आज आलास? हात बघू दे एकदा. तू आज आलास, पण मला सगळं काही तुझ्या हातावर पूर्णपणे दिसतंय. तू लखपती होणार आहे, करोडपती होणार आहे, धनुर होणार आहे. मला सर्व पूर्व आज रोजी तुझं काय आहे ते मला पुरं दिसून आलं. आजच तू महाराष्ट्राला डॉन बनू शकतो. माझ्याजवळ इतकी धनुर्विद्या आहे की त्या विद्येचा अभ्यास फक्त मीच करू शकतो, कोणी करू शकत नाही.
कस काय महाराज कस काय याच्या नशिबात खरं आहे. तू बोलू नको मधात. खरा काही भेटून गेलेच बेटा. तुझ्याजवळ सोनं आहे, तुझ्या नशिबात येते फक्त. मी सांगतो, तुझ्या वडला पंजाने जे आहे ना ते पहिले लोक तुझ्या जे कारकिर्दीतले त्यांनी सोनं लपून ठेवले बाबळी खाली स्मशानात. आणि मी जेव्हा तुला मंत्र देईन तेव्हाच ते तुला भेटाल. तसं तू किती बी गेला ठोकरा मारल्या तर तुला ते भेटणार नाही. तुझा जो मित्र आहे ना त्याला बी भेटू शकत नाही. तुझ्याच नशिबात येते. तुझ्या वडला पार्टीची इस्टेट येते. मी जैन रोजी तुला मंत्र देईन जैन रोजी तिथे ये आणि मला भेट. आणि रातच्या आमोशाले 12 वाजता 1 वाजता तुझं काम होऊन जाईल. आमोशाच्याच दिवशी होईल. तू केव्हा बी गेला तर होणार नाही. हे सोनं काढण्यासाठी मला यज्ञ करावा लागतो. मला म्हणजे तुला. आणि त्या यज्ञाला मला खर्च येऊ राहिला. हे फक्त मीच करू शकतो. इथे दक्षिणा ठेव आणि चालता हो. ओम मचिंद्र नाथाय नमः. ओम भाग्नी भाग्नी भागे बुगे. ओम भाग हा 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 हा. किलमिन किलमिन छो छो. लखपती होणार भाऊ आता. माझ्या मित्राला विसरू नको बरोबर. अरे तुला माहिती का हे बाबा भालके बाबा असते रे असे. अरे बाबा असं कोणी सांगत नाही. काय सांगा अरे तुमच्या. कशाला काय सांगत असते नकार पैसे गमवले यार तू घेणार ना तुझ्या नादामुळे अरे तू लागलं. लखपती होणार आहे भाऊ. टेन्शन नको घेऊ. होणार रे. मग अहो, ते बी तुमचे पूर्वज श्रीमंत असाल बी ठेवेल. अरे येडा झाला का श्रीमंत फिरमंत काहीच नाही. बरं, आम्ही थोडं काम होतं माझ्यासोबत आम्ही. तू समोर जा. येतो थोडंसं काम आहे. आलो. बरं, ठीक आहे ये मग. काय मग. हा हा. थांब ना थोडं, मग बोलायचं आहे तसं. हो काय काम होतं म्हणजे काम असलं तेव्हाच बोलायचं असतं का? नाहीतर काय आता हेच होणार. आकाश असं किती दिवस चालायचं रे. माझे बाबा यावर्षी कोणत्याही हालतीत माझं लग्न करून टाकते. माझे बाबा माहिती आहे तुला किती खतरनाक आहे. आणि मग मग काय मला तुझ्यासोबतच राहायचं, तुझ्यासोबतच लग्न करायचं. बस एवढंच ना. अरे वेडा आहे का. एवढंच नाही. आकाश असं कसं चालायचं. माझे बाबा माहिती आहे तुला किती खतरनाक आहे. आपल्याजवळ पैसे असते ना तर आपण पळून जाऊन लग्न केलं असतं, पण ते पण नाहीये. बस एवढंच ना. तुला लग्नच करायचंय ना. चल आत्ताच पळून जाऊ. साहेब तुमचं काम आम्ही लवकरात लवकर करून टाकतो. जे सांगितलेलं काम आहे ना ते संध्याकाळपर्यंत झालं पाहिजे. मग नंतर मला नको म्हणायला किंवा ते काम झालं नाही. हे लक्षात ठेवा. अरे इजो हा कुठं निघाला तू. कुठे बाबा आलोच गावातून वापस. गावात चाललाय ना तर पाण्या पावसाचं लवकर ये. हा नाही तर बसशील तिकडं. हा लवकर ये जा. मी सकाळी सकाळी आलतो. त्याच्या मंदिर नाही का आपलं माझ्या येतं मंदिरात भीमा नाही का भीमांच्या मित्र तिथे एक बाबा यायला होता. बाबा काय म्हणते रे त्या स्मशानात बाबा खाली सोने घेऊन पण म्हणे बाबा म्हणे भीमांच्या मित्र होता ते रात्री जाऊन काढणं. बाकी मी पाहून घेतो तुझा.
साहेब 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 काय दीपक थांब काय कर कोणाचा मुलगा आहे? शाहूकाराचा. शिंदे तुझी आयडेंटिटी वगैरे आहे का? मग मग विजू भैया 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 तुम्ही सोडा साहेब सावरा स्वतःला सावरा स्वतःला सावरा स्वतःला काय माझ्या मुलाचा आहे की नाही 2 दिवसामध्ये अगर त्याच्या कुणाचा जर शोध नाही लागला तर पूर्ण पोलीस स्टेशन आहे ना जाळून राग करेल. आम्ही टीमला बोलवतो लगेच तयारी करतो. शांत शिंदे फोन लाव लवकर फास्ट लवकर शोध लागला पाहिजे. बघा 2 दिवसामध्ये जर शोध नाही लागला साहेब थोडं बोलणं तुमच्याशी. बोल ना. त्या दिवशी आपल्या भैयाचा फोन झाला की नाही त्या दिवशी मी शेतामध्ये गेलो आणि मी शेतात येता मंदिरावर गेलो. ते भीमानी का भीमा आणि त्याचे मित्र होते आणि एक बाबा यायला होता चमत्कार दिली. मी थोडं म्हणजे ऐकलं असेल पण की ते सांगत होता बाबा भीमाला त्याच्या मित्राला की त्या स्मशानात सोनं आहे. आणि जसं बाबा त्याच ऐकलं मी सगळ्याचं मग घरी आलो. आपल्या भैयाला सांगितलं की असं असेल. त्या रात्रीच भैयाचा फोन झाला. इकडे इकडे बघे तू जर पहिलं जर सांगितलं असतं तर माझ्या मुलाचा खून झाला असता का. आता जा माझ्या मुलाच्या सोबत तिथं कर त्याचं रक्षण. भीमाला पाहिजे होतं सोनं नाही का आणि त्या सोन्यापायी माझा मुलगा गेला ना. आता भीमा आता तू आहे एनबी भीमा तू आता गेला. भाईने टपका निघले काय.
सुना, तुम्हाला जेवढे पैसे पाहिजे की नाही तेवढे पैसे मी देतो. साहेब कायद्यानं त्यानं गुन्हा केला असेल तर त्याला फाशी देऊ आपण. नाही फक्त येतो एवढा मला फोन करूया. साहेब कायदा बघून गेला. साहेब कायदा बघून गेला साहेब. माझ्या मुलाचा खून केला आहे ना. काय करा? काहीच नाही होत आहे. बाकी बाकी मजेत आहे मग. अरे गोपाल, तू भीमा होता आपल्या गावातला? कोणता साहेब? आपल्या गावात जो भीमा आहे. हा हा हा. त्याचं कसं काही पैसा बीस आहे का त्याकडे? नाही, गरीब माणूस आहे साहेब. तो एकदम फोन वगैरे करू शकतो का? नाही हो साहेब, गरीब माणूस आहे तो एकदम. हा. त्याची वर्तणूक कशी? चांगली वाटतात. आता काही वाटत नाही साहेब. काही अंधश्रद्धा वगैरे काही पत्ते वगैरे घडतो काही असं काय? नाही तसं काही नाही. नाही तसं काही दिसलं नाही, आढळलं नाही अजून. बरं गोपाल, काय आपलं तर कळवतो. हा साहेब कळलं. जर काही माहिती भेटली तर मला सांगतो. हा ठीक आहे. तर मग हा नमस्कार. नमस्कार. या 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 बसा बसा. कस काय माझं काम होते. हा ते भीमा तुमच्याकडेच कामाला आहे? तो होता त्याला माग 4-8 दिवस होता, पण आता या 2 दिवसापासून ते पैसे घेऊन गेला डबल आलाच नाही. बरं त्याची वर्तणूक कशी आहे? वर्तणूक बरी आहे. म्हणजे असं काही पत्ता वगैरे किंवा काही दारू वगैरे घेतो का? असं काही नाही. दारू गिरू तर काही कामावर तर काही पिलं नाही बा आपल्याकडे अजून. नाही त्याच्याच विचारण्यासाठी आलो होतो की काय विषय काय? नाही विषय असा नाही, पण एक चौकशीसाठी आलो होतो. नाही आपल्याकडे तरी तसं काही कळतं आढळलं नाही बाजून. त्याची वर्तणूक वगैरे पूर्ण आपल्याला पाहिजेच होतं. काही मॅटर आहे का? हा एक मोठं मॅटर आहे. काय विषय होता? विषय असा होता त्याने, म्हणजे आमचा एक शंका आहे त्याच्यावर की त्याने खून केलेला आहे. असं खून? भीमाला? नाही पण असं नाही होऊ शकत. काय सांगा, पण 3-4 दिवसापासून तो आमच्याकडे नाही बघा. पहिला होता तो तुमच्याकडेच काम करतो ना? हो हो. बरं चला येतो. हा या या जर काही माहिती असली. बर 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 काय अडचण नाही. चला या या येतो का?
तुला काही प्रश्न विचारतोय मी. मला नीट उत्तर पाहिजे. हो साहेब सांग. मला खोटं बोलणं आवडत नाही. ठीक आहे साहेब, विचारा काय विचारायचं ते. हे बघ भीमा, जर मी 5 मिनिटं लेट झालो असतो ना तर तुझा खून झाला असता. तुला माहिती तू साहेब किती बाराचा आहे ते. त्यामुळे मी जे तुला विचारेल त्याचं मला व्यवस्थित उत्तर दे. कारण मी तुला गावात तुझी चौकशी केली, सगळी माहिती घेतली. तू मला सज्जन व्यक्ती वाटतोय. तुझ्याबद्दल जी प्रक्रिया आली ती सगळी व्यवस्थित आली. पण याच्यात थोडंही जर गफलत झाली तर याद राहा. नाही साहेब, तुम्ही विचारा काय विचारायचं तुम्ही स्पष्ट विचार, सगळं प्रश्न उत्तर साहेब विचारा साहेब. बर, तर मग तू सावकाराच्या मुलाचा खून का केला? साहेब मी खून करू शकत नाही साहेब. मी हे आरोप आहे, मला माहितच नाही साहेब काय भानगड येतात, काय विषय हा. तर शावकाराचा मुलाचा खून झाला हे मला मालूम होतं साहेब, पण मी तर खून नाही करू शकलो साहेब. एकदम शावकारांना अंगावर आला आणि मी पण माझ्या जीव वाचवण्यासाठी त्यांना मारलं साहेब, आणि शावकारांना मला मारलं, पण मी खून नाही केला साहेब. बरं ठीक आहे, तुझं म्हणणं तू खून नाही केला, पण मला हे सर्व स्पष्ट सांग की हे घडलं कसं, याची मला सविस्तर माहिती दे. साहेब काही दिवसापूर्वी आपल्या गावात एक चमत्कारी बाबा आला होता आणि गावात मला असं मालूम पडलं होतं की ते चमत्कारी बाबा लोकांचं भलं करतो. मग मी आणि माझा मित्र आकाश बायकोचं सांगणं एक बायकोला सांगितलं मग त्या बाबाच्या दर्शनात तुम्ही जा. गावातील लोक पण सगळं जवळते. मग साहेब आम्ही दोघं त्या बाबाच्या दर्शनासाठी गेलो. मग बाबानं सांगितलं तुझ्या स्मशानात तुझ्या पूर्वजांना सोनं दाबून ठेवलेलं आहे आणि ते सोनं तुला उकड नाही. पण बाबावर मला विश्वास नाही बसला साहेब. मी तरी टाळणं ते केलं, पण बाबाने एकदम सिरियस होऊन मला पैशासाठी हो का कशासाठी हो त्याने समाज हात धरून सांगितला की तुझ्या पूर्वजांना स्मशानात सोनं दाबून ठेवलेलं आहे आणि ते सोनं तुला खात नाही. पण साहेब त्याच्यावर मला विश्वासच बसला नाही. मी एक अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करतो साहेब. मला ह्या गोष्टीत काही पडलं नाही. मी कोणत्या देवधर्म बी मानत नाही आणि काहीच मानत नाही साहेब. तरी पण माझा मित्र आम्ही तिथे गेलो आणि बाबाला काही पैसे दिले. बाबानं सांगितलं की अमावस्येच्या रात्री 12 वाजता तुला ते सोनं काढायचंय. बाबानं मला एक मंत्राचं नारळ सुद्धा दिलं. पण साहेब अमावस्येची रात्र अजून बाकीच आहे आणि लगेचच कोणी जाऊन त्या मुलाचा खून केला साहेब, हे मला मान्य नाही साहेब. कारण मी तिथे गेलोच नाही. मला साहेब रात्रीचं बाहेर बी भीती वाटते साहेब जायची. मी खून कसा करणार साहेब? म्हणजे असं येतं ना. आता हे सगळं जे सांगितलं 100% खरं आहे. तू कहाणी सांग मला ना. नाही साहेब कहाणी नाही. कहाणी ती कहाणी हे सगळं खरं आहे साहेब. तुम्ही आता बी जाऊन बघू शकता. एक चमत्कारी बाबा आपल्या गावात आहे आणि तो लोकांना वेगवेगळे कारण सांगतो साहेब. आपल्या गावात आहे अजून? आपल्या गावात आहे साहेब अजून. बरं ठीक आहे भीमा, पण हे सर्व प्रकरण येत आहे ना, हे फक्त एकाच गोष्टीवरून येतंय, ते म्हणजे स्मशानातील सोनं. आणि ते काढणार तू. तुला जर या प्रकरणात वाचत असेल तर तुला आमच्यासाठी काम करावं लागेल. करतो साहेब. तुला ते सोनं काढावं लागेल. नाही साहेब मी नाही करू शकत साहेब. कारण पहिला थांब. आमचे सगळी टीम तुझ्या सोबत राहील. तुला पूर्ण सपोर्ट राहील. सगळं बॅकग्राऊंड आमची पोलीस मध्ये असतील. तू टेन्शन घेऊ नको. तुला आमचे काम करावं लागेल भीमा. कारण सावकाराच्या मुलाचा शोध लावला आपल्याला, तर तिथं तो अमावस्येची तरी 100% तिथं जो आरोपी येणार आहे त्याला आपल्याला रंगी हात पकडायचा आहे. त्या गोष्टीचा पूर्ण आपल्याला छेडा लावायचा आहे. ठीक आहे. अरे बाप,
फार उशीर झाला, आता मी घरी जाते. माझे पप्पा वाट बघत असतील. थांब ना थोडी, इतक्या लवकर काय? तुझ्या पप्पाला सांग की लवकरच मी तुमच्या घरी बारात घेऊन येणार आहे. बस बाबा बस, आता थकली मी तुझं ऐकून. काहीतरी काम धंदा कर आणि खूप पैसे कमव आणि मला आता तुझ्या घरी घेऊन जा. ठीक आहे, मी जाते आता. तू आकाश, तू माझं तो पळतो कुठे? थांब, पळतो कुठं? बोल, नाव काय तुझं? बोल, तुझं नाव काय? आकाश. काय? आकाश. आकाश, मला सांग, तू खून का केला? कोणाचा? साहेबाच्या मुलाचा. मला खोटं आवडत नाही. मला स्पष्ट सांग, तू खून का केला? साहेब, मी कोणाचाच खून केला. तू मशानात काय करत होता? साहेब, मी मशानात नव्हतो साहेब. तू मशानात काय करत होता? साहेब, मला काहीच माहिती नाही साहेब. तुम्ही काय विचारले साहेब? मला याबद्दल काहीच माहिती नाही. मला खोटं बोलणं आवडत नाही आकाश.
तुला सांगतोय मी, आवडत नाही. मी नव्हतो साहेब. मी नव्हतो म्हणजे तू स्मशानात होता. नाही साहेब, मला काहीच माहित नाही साहेब याबद्दल. आकाश, मला सगळं खरं सांग. मला खोटं आवडत नाही. साहेब मला याबद्दल काहीच माहित नाही साहेब. मी आता मला कुठं सांगायचं नाही. नाही साहेब, मला काहीच माहित नाही साहेब. माहित नाही. नाही. सांगतो बोला. बरं सांगतो ना. ठीक आहे, सांगतो ना. चल कर सुरुवात पटकन, मला वेळ नाही. साहेब, मी भीमा मित्र आम्ही दोघं जण मंदिरावर गेलो होतो बाबाकडं. बाबांनी सांगितलं होतं की भीमाच्याच नशिबातमध्ये ते सोनं आहे आणि भीमानं जाऊन ते अमावस्येच्या रात्री सोनं काढायचं आहे. पण मला मोठं व्हायचं होतं, मला पैशाची गरज होती, म्हणून मी भीमाला सांगितलं की भीमा तू पुढं जाय, मला थोडं काम आहे. म्हणून मी अर्ध्या रस्त्यातूनच वापस बाबाकडे गेलो. बाबा, तुम्ही काही करा, पण स्मशानातलं सोनं मलाच हवंय. उठ मूर्खा, तुझ्या नशिबात नाही ते सोनं. ते फक्त त्याच्याच नशिबात आहे. त्याच्यावर लापांड्याची इच्छाट आहे. त्याच्याच नशिबात इतके. तुला काहीही केलं नाही तरी तुला ते मिळू शकत नाही. काहीही कर, तुला मिळणार नाही. आणि बाबाला जवळून 2000 रुपये दिले. बाबांनी मला सांगितलं की तू अमावस्या येईपर्यंत त्या सोन्याजवळ कोणालाच येऊ देऊ नको. त्यासाठी तू भूत बनून त्या स्मशानामध्ये थांब, म्हणजे जे कोणी आलं ते तिथं त्या सोन्याजवळ जाणार नाही. तर मी सांगितलं तसंच केलं आणि त्याच रात्री सरपंचाचा मुलगा तिथं सोनं काढायसाठी आला. साहेब, मला कल्पना नव्हती की तो येईल म्हणून. तिथं आमच्या दोघांमध्ये थोडीशी झटापट झाली. त्याला मस्त लोटलं, त्याच्यावर पडला आणि त्याचा खून झाला. साहेब, हे सगळं नकळत झालं साहेब. याच्यामध्ये माझी काहीच चूक नाही साहेब, माझी काहीच चूक नाही साहेब. हे सगळं नकळत झालं साहेब. मी मला स्वतःला वाचवण्यासाठी सगळं हे केलं साहेब. यातमध्ये मी मुद्दामून नाही केलं साहेब. मस्त कहाणी बनवतो रे. आपण एक शॉर्ट फिल्म काढली, चालेल का? मूर्ख आहे का मित्र? काही बोलणार आम्ही ऐकणार का? मूर्ख. नियोजित कार्यक्रम करून ठेवलाय, व्यवस्थित कहाणी बनवली. मूर्खा. साहेब, हेच खरं जे मी सांगतो. यामध्ये थोडं पण काहीच खोटं नाही साहेब. बरं ठीक आहे, पुढे. साहेब, बाबांनी मला सांगितलं होतं की गावातल्या लोकांना विश्वास यायसाठी तू गावातमध्ये रिंगण बनव. आणि मग मी रात्रीचा 12 वाजता गेलो आणि गावातमध्ये रिंगण बनवलं. साहेब, बाबानं भीमाला एक नारळ दिलं होतं मंत्र मारून. ते नारळ घेऊन जायचं, जिथं सोनं आहे तिथं ठेवायचं आणि नंतर मग सोनं उकरायचं. आणि मग मी भीमावर लक्ष ठेवलं आणि भीमा घरी नसताना घरी जाऊन ते नारळ चोरलं. यामध्ये थोडं पण काहीच खोटं नाही साहेब. कधी सगळी त्याची चुकी, तो नकळत पडला साहेब आणि त्याचा खून झाला साहेब. मला माफ करा साहेब, हे जाणून बुजून झालं साहेब.
आकाशशी बोलायचंय प्लीज. ठीक आहे, बोल 2 मिनिटं लवकर. हेच प्रेम केलं तू माझ्यावर? एवढं खालच्या थरावर जाशील मला वाटलं नव्हतं. मी खूप विश्वास केला रे तुझ्यावर, पण तू माझ्या प्रेमाचा अंत केला. मी तुला पैसे कमवायचे सांगितले होते रे, कोणाचं खून नव्हतं करायचं सांगितलं. आकाश, मी तुझ्यासाठी काही करू शकले असते रे, पण त्याचा काहीच उपयोग नाही. मीही मरणार आता. जीवनाचा सत्यानाश केला येडे तो. मी तुला किती वेळा सांगितलं की तू शॉर्टकट यूज करू नको. मी तुला सांगितलं होतं की तू भोदूबाबाच्या नादी लागू नको मूर्खा, पण तू माझं कधीच ऐकलं नाही आणि माझ्यावर विश्वासघात केला तो. आता आम्ही सर्वजण तुझ्यासाठी मेलो, तुला काहीच करू शकत नाही.